विधायक राजन नाइक ने विधानसभा में मनपा के भ्रष्ट अधिकारियों की खोली पोल। नमस्कार, मैं कोमल गुप्ता और आप देख रहे हैं खबरें पूर्वांचल न्यूज। प्राप्त जानकारी के अनुसार नालासोपारा विधानसभा के विधायक राजन नाइक व वसई विधानसभा की विधायिका स्नेहा दुबे पंडित द्वारा लगातार विधानसभा में जनता के हित के लिए उनके प्रश्नों को विधानसभा में उठाया जा रहा है। ऐसा ही एक अहम मुद्दा विधायक राजन नाइक ने विधानसभा में रखा। विधायक राजन नाइक ने वसई विरार नालासोपारा में हो रहे अवैध निर्माण के खिलाफ तथा उन अवैध निर्माण को स्वीकृति देने वाले मनपा के भ्रष्ट अधिकारियों पर कार्रवाई करने का अनुरोध किया। अवैध निर्माण में उन्होंने नालासोपारा पूर्व वसंत नगरी स्थित विजय लक्ष्मी नगर के अवैध 41 इमारतों का जिक्र भी किया। राजन नाइक ने कहा कि जिसने अवैध इमारत बनाया, जिसने उसे स्वीकृति दी, उसे भुगतना नहीं पड़ रहा है। भुगतना सिर्फ और सिर्फ बेघर हो रही बेचारी जनता को पड़ रहा है। इसलिए ऐसे भ्रष्ट अधिकारियों पर कार्रवाई होना अति आवश्यक है। आइए सुनते हैं विधायक राजन नाइक ने विधानसभा में क्या कुछ कहा। महोदय, आपले मनापासून आभार व्यक्त करतो। मी ज्या वसई विरार शहर महापालिकेतून येतो, निवडून नालासोपारा मतदारसंघातून येतो, 10,16,000 मालमत्ता आहेत। त्यापैकी 4,99,000 मालमत्ता या अनधिकृत आहेत। 800 म्हणजे 4 लाख म्हणजे 49% मालमत्ता अनधिकृत आहेत असं महापालिकेने लेखी दिलाय। त्याचबरोबर 872 जे प्लॅनिंग मध्ये जे आरक्षित भूखंड आहेत त्यापैकी 329 आरक्षित भूखंडावरती अनधिकृत बांधकाम झालेलं आहे आणि जे 56 फक्त 56 भूखंड महापालिकेच्या ताब्यात आहेत त्यापैकीही 24 भूखंडावरती अनधिकृत बांधकाम झालेलं आहे। अध्यक्ष महोदय, अधिकारी आपण इथून मंत्रालयातून निर्णय होतात, एमआरटीबी कायद्यात दुरुस्त होते, एमआरटीबी 56 आला की अधिकाऱ्यावर कारवाई होण्यासाठी, पण दुर्दैवाने आजही एकही अधिकाऱ्यावरती कारवाई झाली नाही। अध्यक्ष महोदय, ह्याचबरोबर मी सांगू इच्छितो की या नालासोपारा शहरातील 41 बिल्डिंग तोडण्यात आल्या माननीय सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे, पण तिथे राहणारे जे लोक होते त्यांनाच त्रास झाला। जो जागा मालक होता त्यांनी पैसे घेतले, बिल्डरनी पैसे घेतले, अधिकाऱ्यांनी पैसे घेतले, अधिकाऱ्याचं उखळ पांढरं झालं। पण दुर्दैवाने ह्या अधिकाऱ्यावरती कारवाई होत नसल्यामुळे ह्या 41 बिल्डिंगचे 2,500 लोक आज रस्त्यावर आले आहेत। अशा नजीकच्या काळामध्ये अनेक लोक रस्त्यावर येण्याची शक्यता करतात अध्यक्ष महोदय। त्यामुळे आपली आग्रहाची विनंती आहे की ह्याला जे अधिकारी जबाबदार असतील त्याच्यावर तातडीने कारवाई केली पाहिजे। कायद्याचं पालन एमआरटीपी कायद्याअंतर्गत 56A चा कायदा आहे, त्याचा वापर प्रभावीपणे करून 3 महिन्याची शिक्षा, 20,000 रुपये दंड किंवा दोन्ही याची प्रभावीपणे अंमलबजावणी होणार का? हो अध्यक्ष महोदय, त्याप्रमाणे कठोर कारवाईचे आदेश दिले जातील। चला पुढे जाऊया आता।